विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामध्ये प्रकरण 9 कार्बनी संयुगे यामधला पुढचा भाग आपण पाहत आहोत। त्यामध्ये कार्बन हे एक आगळेवेगळे मूलद्रव्य आहे। हे कशा पद्धतीने आगळेवेगळे मूलद्रव्य आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत। कार्बन आपल्याला माहिती, कार्बन म्हटलं की कार्बनचा आपल्याला अणुअंक आठवतो। कार्बनची संज्ञा C आहे, कार्बनचा अणुअंक 6 आहे। त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन जर पाहायचं म्हटलं तर त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आपण 2 4 असं सांगतो। ही त्याची संज्ञा आहे। त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आपण या पद्धतीने मांडलं आहे। याची जी संयोजा आहे, संयोजा ही आपण 4 सांगतो। संयोजा इलेक्ट्रॉन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की याच्या बाह्यतम कक्षेमध्ये संयोजी इलेक्ट्रॉन हे जे आहे, संयोजी इलेक्ट्रॉन हे यामध्ये 4 आहेत, म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये 4 आहेत। याची संयोजा 4 आहे। अशा पद्धतीनं हे कार्बन हे जे एक संयोग आहे, या कार्बन अणूकडे इतर मूलद्रव्यासोबत संयोग पावण्याची क्षमता आहे। म्हणजे ते निसर्गामध्ये कार्बन ही जी मूलद्रव्य आहे, कार्बन हे सल्फर बरोबर संयोग पाहू शकते, फॉस्फरस बरोबर, त्यानंतर हायड्रोजन बरोबर, त्यानंतर नायट्रोजन बरोबर, त्यानंतर हॅलोजन बरोबर। आता आपल्याला हॅलोजन्स माहिती आहे की फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, त्यानंतर ब्रोमीन आहे, त्यानंतर आयोडीन आहे। यासारख्या हॅलोजन सोबत सुद्धा कार्बन हे मूलद्रव्य संयोग पावते आणि अगणित संयुगाची निर्मिती ही कार्बन तयार करू शकते। कार्बनकडे सहसंयोज बंध करण्याची क्षमता आहे। म्हणजे कार्बनचं सर्वात लहान असणारं हायड्रोकार्बन जर पाहिलं आपण तर त्यामध्ये मिथेन, आपण त्याचं उदाहरण घेतो। मिथेनचा रेणूसूत्र आपल्याला माहिती आहे CH4 आहे। कार्बनच्या बाबतीत आपण सांगत असताना कार्बन हे हायड्रोजन बरोबर संयोग पावले की हायड्रोकार्बन तयार होतो। हायड्रोकार्बन मग हायड्रोकार्बन कशाला म्हणतात की ज्या संयुगात केवळ हायड्रोजन आणि कार्बन हेच मूलद्रव्य असते। अशा संयुगांना आपण हायड्रोकार्बन म्हणतो। हायड्रोकार्बन याला म्हणतात। हा हायड्रोकार्बन जो आहे यामध्ये सगळ्यात लहान संयुग जे आहे त्यामध्ये हे आपण मिथेन म्हणतो। ह्या मिथेनची रचना आपण पाहिलेली आहे। मिथेन म्हणजे कार्बन हा चतुसंयोजी आहे आणि त्याला 4 हायड्रोजन अणूने तो संपृक्त झाला। म्हणजे 4 हायड्रोजन अणूने त्याच्या जी संयोजी आहे, चतुसंयोजा ही पूर्ण जर झाली तर तो स्थैर्य प्राप्त करतो। म्हणजे कार्बन अणूला स्थैर्य प्राप्त करण्याकरिता याच्या बाह्यतम कक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे 4 इलेक्ट्रॉन आहे। याला स्थैर्य साधायचं असेल तर याला आपल्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन याला स्वीकारावे लागतात। म्हणजे जेणेकरून त्याला शेजारच्या निऑन सारखी याला स्थैर्य प्राप्त होते। म्हणजेच त्याला 2 8 इलेक्ट्रॉन स्वरूपन प्राप्त होते। म्हणजेच कार्बन अणूला स्थैर्य प्राप्त करण्याकरिता तो इतर मूलद्रव्यासोबत हा भागीदारी करू शकतो। म्हणजे तो संयुगाची निर्मिती करू शकतो। म्हणजे अगणित संयुग तयार करण्याची अशी आगळा वेगळा
हा गुणधर्म हा कार्बनकडे आहे. कार्बन मूलद्रव्यामध्ये वेगळेपण सांगत असताना कार्बन पासून असंख्य संयुग तयार करत असतात. जसे की आज आपण बघतो की आपल्या अवतीभोवती असंख्य अशी अनेक स्वरूपामध्ये अनेक प्रकारची जी संयुग आहेत, जसे की आज आपण वापरत असलेली बहुता आपण सकाळपासून तर सायंकाळपर्यंत ज्या वस्तू वापरतो त्या बहुतांशी आपण कार्बनी वस्तू वापरतो. आपण पेन असेल, शाई असेल, त्यानंतर कागद असेल, आपण प्लास्टिक वापरतो, वस्त्र वापरतो, अन्न वापरतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण ज्या वापरतो यामध्ये बहुतांश वस्तू ह्या कार्बनने बनलेल्या आहेत. म्हणून कार्बन ही एक आगळं वेगळं असं मूलद्रव्य आहे की हे इतर मूलद्रव्यासोबतही संयुगाची निर्मिती करू शकतं. म्हणजे अशा पद्धतीनं याच्यापासून अनेक संयुगाची निर्मिती ही होऊ शकते. सजीव सृष्टीमध्ये कार्बनची अमर्यादित असणाऱ्या बहुवारिकांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये आपले जे काही आनुवंशिक माहिती वाहून नेणारा जो घटक आहे तो म्हणजे DNA आहे. हा DNA सुद्धा हा कार्बननं बनलेला आहे, म्हणजे कार्बन पासून बनलेला आहे, हे आपल्या लक्षात येऊन जाईल. म्हणजे कार्बन पासून महाप्रचंड रेणू निर्माण करण्याची ही क्षमता ह्या कार्बनकडे आहे. कार्बनच्या रेणू वस्तुमानाची व्याप्ती जर पाहायची असेल तर कार्बन संयुगाची व्याप्ती कार्बन संयुगाची व्याप्ती ही किती आहे असा जर छोटा प्रश्न विचारला तर ही व्याप्ती सांगत असताना आपण ह्याची व्याप्ती ही 10⁻12 इथपर्यंत याची व्याप्ती आहे. म्हणजे एवढं त्याचे रेणुवस्तुमान हे याचं रेणुवस्तुमान आपण या पद्धतीने डाल्टनमध्ये हे आपण सांगू शकतो. आज मितीला कार्बन हा संयुगाची संख्या जर बघितली तर कार्बनी संयुगाची जी काही संख्या आहे, कार्बनी संयुगाची संख्या, ही कार्बनी संयुगांची संख्या जर पाहिली तर सुमारे ही किती असेल तर 10 दशलक्ष एवढी मोठ्या संख्येनं या कार्बन अणूची ही आपल्याला संयुग ह्या निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकत्रितपणे या संख्येपेक्षा जास्त संयुग असण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणजे कार्बनी संयुगाच्या रेणुवस्तुमानाची जर व्याप्ती जर बघितली तर ही आपण सांगत असताना 10⁻1 पासून ते 10⁻12 याची व्याप्ती आपल्याला ही सांगता येते. एवढ्या मोठ्या याच्यामध्ये हा आहे. याचा आपण अभ्यास करत असताना कार्बनच्या बाबतीत आपल्याला सहसंयुग संयुगाच्या बंधाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे कार्बनच्या मोठ्या संख्येनं तो संयुग तयार करू शकतो. अशा पद्धतीची खूप अशी संयुग यामध्ये तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून कार्बनची काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये काय आहेत ती पाहूया आपण. जी वैशिष्ट्ये पाहत असताना कार्बनची वैशिष्ट्ये आपल्याला 4 वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. पहा, पहिलं वैशिष्ट्य काय आहे तर कार्बनकडं एक शृंखला बंधन शक्ती आहे. शृंखला बंधन शक्ती म्हणजे काय तर कार्बन अणू एक कार्बन अणू दुसऱ्या कार्बन अणूबरोबर बंध तयार करू शकतो, सहसंयुज बंध तयार करू शकतो. आणि हा जो बंध आहे हा बंध प्रबळ सहसंयुज बंध असतो. आणि अशी अद्वितीय क्षमता ही कार्बनकडे आहे. अशा अद्वितीय क्षमतेला श्रृंखला बंधन शक्ती असं म्हटलेलं आहे. ह्या कार्बनकडे असणारी ही जी काही श्रृंखला बंधन शक्ती आहे म्हणजे यातूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठी रेणू तयार करण्याची याकडं क्षमता आहे. त्या क्षमतेला कार्बनच्या या क्षमतेला श्रृंखला बंधन शक्ती असं म्हणतात. मग श्रृंखला बंधन शक्ती म्हणजे काय तर 2 कार्बन अणू एकमेकांना प्रबळ सहसंयोज
संयुज बंधाने जोडले जाऊन खूप मोठे रेणू तयार करण्याच्या अद्वितीय क्षमतेला मालिका बंधन शक्ती असं म्हणतात. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेणू तयार करण्याची ही कार्बनकडे असणारी ही जी क्षमता आहे त्यालाच शृंखला बंधन शक्ती असं म्हटलेलं आहे. शक्ती म्हणतात. तर अशा पद्धतीनं या कार्बनकडं ही जी क्षमता आहे ही क्षमता म्हणजे मालिका बंधन शक्ती होय. म्हणजे एक कार्बन अणू दुसऱ्या कार्बन अणू बरोबर सहसंयुज बंध तयार करू शकतो आणि या सहसंयुज बंधातून म्हणजे एकाच मूलद्रव्याचे दुसऱ्या मूलद्रव्यासोबत म्हणजे त्याच मूलद्रव्याचा दुसऱ्या मूलद्रव्यासोबत तो सहसंयुज बंध तयार करतो आणि हा सहसंयुज बंध हा प्रबळ सहसंयुज बंध तयार करण्याची क्षमता ही कार्बनकडे आहे. हे कार्बनचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. दुसरं वैशिष्ट्य काय आहे ते पाहूया. 2 कार्बन अणू 3 प्रकारचे बंध तयार करतो, सहसंयुज बंध तयार करतो. ते बंध कोणते? तर यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे बंध यामध्ये आहेत. एक आहे एकेरी बंध, एकेरी सहसंयुज बंध. आपण या सहसंयुज बंध हा एक प्रकार आहे याचा मधला. दुसरा प्रकार जो आहे दुहेरी सहसंयुज बंध, संयुज बंध हा दुसरा प्रकार. यातला तिसरा प्रकार जो आहे तो आहे तिहेरी सहसंयुज बंध. तिहेरी सहसंयुज बंध म्हणजे कार्बन अणू हा एकेरी बंध कसा तयार करतो तर जेव्हा एक कार्बन अणू दुसऱ्या कार्बन अणू बरोबर संयोग पावताना एक इलेक्ट्रॉनची जोडी जर भागीदारीत असेल, संधान ठेवत असेल, तर तेव्हा त्यांच्यामध्ये असणारा बंध कसा असतो तो एकेरी बंध. एकेरी बंध कशाला म्हणायचे की जेव्हा 2 इलेक्ट्रॉनची भागीदारी होते आणि त्यांच्यामध्ये जो बंध तयार होतो तो एकेरी बंध तयार होतो, त्याला आपण एकेरी सहसंयुज बंध म्हणतो. जेव्हा 2 कार्बन अणू इलेक्ट्रॉनच्या 2 जोड्या म्हणजे 4 इलेक्ट्रॉन सहसंयुज बंधाने बंदिस्त असतील तर त्याला दुहेरी सहसंयुज बंध असं म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तिहेरी बंध. तिहेरी बंध म्हणजे 2 कार्बन अणू जेव्हा एकमेकाशी 3 इलेक्ट्रॉनच्या जोड्या सहसंयुज बंधाने संधान करत असतील तर अशा सहसंयुज बंधाला तिहेरी बंध असं म्हटलं आहे. तर अशा प्रकारचे 3 सहसंयुज बंध हा कार्बन अणू करू शकतो. म्हणजे कार्बन अणूकडे एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध असे बंध तयार करण्याची ही कार्बनची असणारी ही एक क्षमता आहे. अशी काही गुणधर्म, अशी काही वैशिष्ट्ये ह्या कार्बनकडे आहेत. पहा, 2 कार्बन मध्ये जर एकेरी बंध असेल, असं उदाहरण सांगायचं असेल तर आपण इथेनचं घेऊया नाव. इथेनचं रेणुसूत्र आहे C2H6. म्हणजेच यामध्ये कार्बन अणूमध्ये असणारा जो बंध असतो, हा कार्बन अणूमध्ये असणारा जो बंध असतो हा बंध एकेरी बंध असतो. आणि अशा पद्धतीनं एकूण
2 कार्बन अणू 6 हायड्रोजन अणूला हे एकेरी बंधाने बंदिस्त ठेवतात तेव्हा इथेन हे संयुग आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे आता इथीन बघूया. इथीन, आता ह्या इथीनला समजून घेताना इथेनमध्ये कार्बनची संख्या 2 आहे आणि हायड्रोजन अणूची संख्या ही 4 आहे. म्हणजे 2 कार्बन अणूमध्ये असणारा जो बंध आहे हा दुहेरी बंध असतो आणि हायड्रोजन अणूशी जो बंदिस्त असतो तो हा एकेरी बंधाने बंदिस्त असतो. म्हणजे कार्बन अणू हा चतुसंयोजीच्या पूर्ततेसाठी 2 कार्बन अणूमध्ये तो दुहेरी बंध यांच्यामध्ये असतो. म्हणजे 2 इलेक्ट्रॉनच्या जोड्या तो सहसंयोजी बंधाने बंदिस्त असतो. अशा पद्धतीने आहे. आणखी एक तिसरं उदाहरण सांगायचं असेल तर आपण आणखी एक सांगूया. त्यामध्ये इथाईन. ह्या इथाईनला समजून घेत असताना इथाईनचे रेणूसूत्र C2 आणि H2 असं आहे. म्हणजेच याचे रेणूसूत्र आपल्याला मांडत असताना 2 कार्बन अणू एकमेकांना बंदिस्त असताना सहसंयोजी बंधाने बांधले जात असताना यांच्यामध्ये बंध जो असतो हा तिहेरी बंध असतो. यामध्ये हायड्रोजन अणूची संख्या आपल्याला माहिती आहे. इथाईनमध्ये किती आहे तर 2 आहे. तर अशा पद्धतीनं ही त्याच्यावरील रचनासूत्र आपल्याला या पद्धतीनं मांडता येते. म्हणजे 2 कार्बन अणू मध्ये 3 प्रकारचे बंध असू शकतात. म्हणजे 3ही बंध तयार करण्याची क्षमता याकडे आहे. म्हणजे कार्बन अणू 3 प्रकारचे बंध या पद्धतीनं हा तयार करू शकतो. ही कार्बनकडे असणारी ही एक क्षमता आहे, ही एक ॲबिलिटी आहे. अशा प्रकारची संयुग तयार करण्याची ही कार्बनकडे असणारी 3 प्रकारचे बंध तयार करण्याची ही क्षमता जी आहे हा गुणधर्म दुसरा होतो. आता तिसरा गुणधर्म सांगत असताना तिसरा गुणधर्म काय आहे की कार्बन हा चतुसंयोजी असल्याने कार्बन अणू इतर कार्बन बरोबर तो संयुगाची निर्मिती तयार करू शकतो. कार्बन अणू ज्या बंधाने सहसंयोजी बंधाने इतर कार्बन अणूशी तो बांधला जातो, बंदिस्त असतो, तेव्हा तो कार्बन अणू हायड्रोजन बरोबर सहसंयोजी बंध तयार करतो. म्हणजे कार्बन अणू हा बंदिस्त असताना सहसंयोजी बंध तयार करत असताना कार्बन अणू हा हायड्रोजन बरोबर जर गेला किंवा क्लोरीन बरोबर जर गेला तर यापासून संयुग तयार होऊ शकतात. म्हणजेच यापासून कार्बन अणू जर हायड्रोजन अणू बरोबर जर गेला तर त्यापासून सगळ्यात लहान असणारे हायड्रोकार्बन्स आपल्याला मिळते. ती म्हणजे मिथेन मिळते. या मिथेनकडं 1 कार्बन अणू आणि 4 हायड्रोजन अणू अशा पद्धतीनं बंदिस्त असतात. यानंतर यामधला 1 कार्बन आणि 3 हायड्रोजन आणि यासह 1 क्लोरीन असेल तर याला आपण मिथिल क्लोराईड असं पण म्हणतो. त्यानंतर डायमिथिल क्लोराईड अशा प्रकारची संयुग तयार करण्याची ही कार्बनकडे चतुसंयोजा निर्माण करण्याची क्षमता याकडे आहे. म्हणजे कार्बन अणू इतर कार्बन अणूसोबतही बंध तयार करू शकतो आणि तसेच तो ऑक्सिजन बरोबर संयुग तयार करू शकतो. तो कार्बन बरोबर करू शकतो, सल्फर बरोबर करू शकतो, त्यानंतर नायट्रोजन बरोबर करू शकतो, ऑक्सिजन अणू बरोबरही तो सहसंयोजी बंध साधून स्थिरता मिळवू शकतो. त्यानंतर हॅलोजन्स म्हणजे फ्लोरीन, त्यानंतर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडाईन यासारख्या मूलद्रव्यासोबत म्हणजे हॅलोजन्स बरोबर तो संयुग तयार करू शकतो. अशा प्रकारचा गुणधर्म या सहसंयोजी बंध तयार करण्याची क्षमता या चतुसंयोजी ही जी आहे ही कार्बनकडे असल्या कारणानं तो अगणित स्वरूपाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बनची संयुग हे तयार करतो, मोठ्या संख्येनं तयार करतो. परत यानंतर आहे कार्बनच्या संयुगाच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे समघटकता. आता समघटकता ही वैशिष्ट्ये काय आहे? समघटना म्हणजे काय? समघटना कशाला म्हणायचं की भिन्न रचनासूत्र लक्षात घ्या. यामध्ये काय भिन्न
रचनासूत्र, भिन्न रचनासूत्र, रचनासूत्रे पहा, भिन्न रचनासूत्रे या संयोगामध्ये असते आणि जेव्हा त्याचे ऋणसूत्र एकच असते, भिन्न रचनासूत्रे आणि एकच ऋणसूत्रे असते, अशा घटनेला समघटकता असं म्हणतात. म्हणजे की ज्या मूलद्रव्याच्या बाबतीत, म्हणजे कार्बन या मूलद्रव्याच्या बाबतीत आपण पाहिलं तर कार्बन अणू हा इतर हायड्रोकार्बन बरोबर जेव्हा संयोग पावतो तेव्हा त्यांची ऋणसूत्र एकच असते, परंतु मात्र त्यामध्ये असणारी रचना जी आहे ही रचना भिन्न असते. अशा घटनेला समघटना असं म्हटले जातं. समघटना कशाला म्हणतात की जेव्हा संयुगाचे ऋणसूत्र ही एकच असते परंतु रचनासूत्र कशी असतात, भिन्न असतात, अशा घटनेला समघटकता असं म्हटलेलं आहे. हा जो गुणधर्म आहे, ही समघटना तयार करण्याचा गुणधर्म हा कार्बनकडे आहे. मग आपण या ठिकाणी उदाहरणादाखल आपण एक उदाहरण घेऊया. पहा की उदाहरणादाखल आपण या ठिकाणी ब्युटेन घेऊया. पहा ब्युटेनचे ऋणसूत्र आपल्याला माहिती आहे सी मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन 3 आणि 3ची दुप्पट 6 +2 म्हणजेच यामध्ये 8 हे तिचे ऋणसूत्र आहे. याची जर रचना काढायची असेल तर याची रचना आपल्याला ही सरळ रचना सुद्धा दाखवता येते. अशा पद्धतीनं याचं आपण ऋणसूत्र आपण दाखवलं. अशाच पद्धतीने याचं दुसरं ऋणसूत्र आपल्याला म्हणजे रचनासूत्र आपल्याला दाखवता येतं. म्हणजेच कार्बन अणू आपण असा जर दाखवला, कार्बन अणू आपण या पद्धतीने त्यामध्ये जर दाखवला तर याची दुसरी रचना आपल्याला सुद्धा पाहायला मिळते. म्हणजेच पहा यामध्ये 1 2 3 अशा पद्धतीनं आपण हा दाखवू शकतो. याची ही एक रचना असू शकते. अशा रचना आपल्याला भिन्न रचना आपल्याला दाखवतात. म्हणजे जेव्हा संयुगाचे ऋणसूत्र एकच असते परंतु रचना भिन्न असतात, अशा संयुगाला आपण समघटकता आपण असं पण म्हणत असतो. तर अशा प्रकारचे हे गुणधर्म ह्या हायड्रोकार्बनकडं आहेत. आपल्या पाठ्यपुस्तक पान क्रमांक 114 वरती आपल्याला एक दिलेला भाग आहे, ती म्हणजे चौकट आपल्याला दिलेली. ती चौकट पहा काय सांगते. तर कार्बनी संयुगाकडं अद्वितीय क्षमता जी आहे ती म्हणजे रेणुवस्तुमान, वेगवेगळे रेणुवस्तुमान तयार करण्याची, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेणुवस्तुमान असणारी अशी काही मूलद्रव्याची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. पहा मिथेनचं रेणुवस्तुमान आपल्याला इथं दिलेलं आहे. तर मिथेनचं रेणुवस्तुमान काढत असताना आपण कसं काढतो तर आपल्याला माहिती आहे की अणुवस्तुमानांकाची बेरीज म्हणजे रेणुवस्तुमान होय, अणुवस्तुमानांकाची बेरीज. मग कार्बनचा अणुवस्तुमानांक आहे 12. या ठिकाणी अणुवस्तुमानांकाची बेरीज करायची म्हणजेच हायड्रोजन अणूचं अणुवस्तुमान 1 आहे, म्हणजे 1 गुणिले अशी एकूण हायड्रोजनची संख्या 4 आहे. म्हणजे आपण 12 + 4 म्हणजेच 4 × 1 = 4 गुणाकार केला तर आपण याची मांडली किती 16. तर अशा पद्धतीने याचं ऋणवस्तुमान या पद्धतीनं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले जो आहे स्वयंपाकाच्या गॅसमध्ये तुम्हाला माहिती आहे, स्वयंपाकाच्या गॅसमध्ये C3H8 अधिक C4 आणि H10 म्हणजे आयसोब्युटेन यासारख्या संयुगाचे मिळून आपल्या घरामधला घरगुती जो गॅस आहे हा गॅस तयार होतो. याचं ऋणवस्तुमान काढत असताना आपण या ठिकाणी 12 × 36 अधिक म्हणजे पहा 36 अधिक 8 आपण असं जर मांडलं तर यामध्ये आपल्याला माहिती आहे याचं ऋणवस्तुमान किती होतं. तर याचं ऋणवस्तुमान हे 44 डाल्टन अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येतं. ब्युटेनचं काढायचं असेल
पाच चौका 48, 48 अधिक 10 म्हणजेच 58. म्हणून आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 44, 58 असं काहीतरी दिलेलं आहे. म्हणजे ही रेणुवस्तुमान. अशी रेणुवस्तुमान जर आपण पाहिली पाठ्यपुस्तकामध्ये तर आपल्याला पेनिसिलिनचं दिलेलं आहे, कापुराचं दिलेलं आहे, कापुराचं फॉर्म्युला दिलेलं आहे, साखर दिलेली आहे, साखरेचं फॉर्म्युला दिलेलं आहे. साखरेचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून आपल्याला माहिती आहे की हे साखर हे संयुग तयार होतं. म्हणजे साखरेमध्ये कार्बनची संख्या 12 असते, कार्बनची संख्या 12 असते, हायड्रोजनची संख्या 22 असते आणि ऑक्सिजनची संख्या 11 असते. असे मिळून साखर तयार होतं. तर ही साखरेचं जी आहे, साखरेचं सुद्धा आपल्याला रेणुवस्तुमान काढता येतं. म्हणजे अणुवस्तुमानांकांची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला या ठिकाणी त्याचं रेणुवस्तुमान हे तुम्हाला काढता येऊ शकतं. अशा पद्धतीने आपल्याला अशी रेणुवस्तुमान आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत. यामध्ये अपमार्जक दिलेला आहे, म्हणजे पाण्याला सहाय्य करणारा, मलमुक्त करण्याकरिता कपडे मलमुक्त करण्यासाठी पाण्याला सहाय्य करणारा घटक असतो किंवा भांडी धुण्यासाठी वापरणारे अपमार्जक असतात. ही अपमार्जकाची आपल्याला या ठिकाणी रेणुवस्तुमानं दिलेली आहे. म्हणजे अशा प्रकारची अनेक संयुग कार्बनची असे की ज्याचं रेणुवस्तुमान हे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. म्हणजेच DNA बाबतीत आपल्याला सांगायचं म्हटलं तर 10⁻12 एवढ्या डाल्टनच्या वस्तुमानामध्ये आपल्याला त्याचं वस्तुमान आपलं हे काढता येतं. अशा पद्धतीनं आपल्याला हे कार्बनचे वैशिष्ट्ये आपल्याला कोणती आहेत हे आपल्या लक्षात येईल. हायड्रोकार्बनचे वर्गीकरण करताना हायड्रोकार्बनचे 2 प्रकारच्या शृंखला तयार करू शकतो. याला आपण पहिली जी शृंखला आहे त्या आपण सरळ शृंखला आपण असं म्हणूया. शृंखला याला ओपन चेन असं म्हटलं जातं, सरळ शृंखला. आणि दुसरा जो आहे तो आहे वलई किंवा याला दुसरा शब्द आहे बद्ध. बद्ध शृंखला, शृंखला. अशा 2 प्रकारच्या शृंखला तयार करण्याची ही कार्बनकडं क्षमता आहे, हायड्रोकार्बनकडे क्षमता आहे. सरळ शृंखलेची 2 प्रकार पडतात. एक आहे संपृक्त, संपृक्त हायड्रोकार्बन, हायड्रोकार्बन. आणि दुसरी जी शृंखला आहे हायड्रोकार्बनच्या बाबतीत असंपृक्त, असंपृक्त, असंपृक्त हायड्रोकार्बन. संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बन. आता संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे काय की ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन एकेरी बंध असतो, अशा केवळ एकेरी बंध असतो अशा हायड्रोकार्बनला आपण संपृक्त हायड्रोकार्बन असे म्हणतो. ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन हा दुहेरी किंवा कार्बन कार्बन मध्ये असणारा बंध हा तिहेरी असतो, अशा हायड्रोकार्बनला असंपृक्त हायड्रोकार्बन असं म्हणतात. ह्या असंपृक्त हायड्रोकार्बनचा जो पहिला जो आहे एकच आहे, हे त्याला आपण असंपृक्त, संपृक्त हायड्रोकार्बन जो आपण अल्केन आपण म्हणतो, अल्केन, ALKANE. अशा पद्धतीने आपण याला अल्केन म्हणतो. याचे 2 प्रकार पडतात. याच्यामध्ये अल्कीन हा एक प्रकार पडतो, अल्कीन. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे अल्काइन, अल्काइन. म्हणजे पहा अल्कीन कशाला म्हणायचं ते ALKENE, अल्कीन. यामध्ये ALKYNE. असे
असंपृक्तचे दोन प्रकार पडतात आणि संपृक्तचा एकच आहे, तो म्हणजे अल्केन. आता अल्केन म्हणजे काय की जेव्हा दोन म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन मध्ये असणारा हा जो बंध आहे, हा म्हणजे कार्बन कार्बन अणूमध्ये असणारा जो बंध आहे तो हा केवळ एकेरी बंध असतो, याला आपण अल्केन म्हणतो. अल्केन कशाला म्हणतो की जेव्हा कार्बन कार्बन अणूमध्ये दुहेरी बंध असतो तेव्हा त्या हायड्रोकार्बनला आपण अल्केन म्हणतो. आणि जेव्हा कार्बन कार्बन मध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो तेव्हा त्याला आपण अल्काइन असं म्हणतो. आता या ठिकाणी याची काही सामान्य सूत्र आहे, ती सामान्य सूत्र आपण पाहूया. पहा, सामान्य सूत्र याला आपण सासू म्हणत असतो. CnH2n+2 हे त्याचं सामान्य सूत्र आहे. अल्किनचं सामान्य सूत्र काय आहे? पहा, CnH2n हे सामान्य सूत्र हे अल्किनच्या बाबतीत आहे. आणि अल्काइनचं सामान्य सूत्र काय आहे? CnH2n-2 हे अल्काइनचं आहे. आता याची उदाहरणं पाहूया. पहा याच्यामध्ये काय फरक आहे तो फरक आपण आधी जाणून घेऊ, नंतर उदाहरणं पाहूया. पहा याच्यामध्ये CnH2n+2 म्हणजे कार्बन अणूच्या संख्येच्या दुप्पट आणि त्यामध्ये 2 मिसळले की आपल्याला पहिल्या समूहाचा मिळतो, तो म्हणजे मिथेन. म्हणजे n म्हणजे एक पहा 1 आहे, त्याची दुप्पट त्यात +2 म्हणजे 1 ची दुप्पट 2, 2 मध्ये 2 ऍड केले किती मिळाले? 4. हा झाला मिथेन, म्हणजे हायड्रोकार्बनचा सर्वात लहान घटक असलेला मिथेन. त्यानंतर आहे C2. पहा कार्बनची संख्या 2 असेल तर 2 ची दुप्पट 4 + 2 म्हणजे 6 होते. म्हणजे हा जो आहे आपल्याला माहिती आहे हा कोण येतं, तर हा इथेन आहे. इथेन अशा पद्धतीने हा इथेन तयार होतो. आता आणि त्यानंतर आहे ब्युटेन, C4H10. अशा पद्धतीनं हे झाले अल्केन समूहाचे. दुसरा जो आहे अल्किन, ह्या अल्किन मध्ये पहिल्या समूहाचा नाही तर त्यामध्ये इथिन, इथिन नंतर आहे प्रोपीन, प्रोपीन नंतर आहे ब्युटीन, त्यानंतर 5 नंबरचा आहे पेंटीन. अशा पद्धती. तर C2H4, C3H6, पहा C4H8 म्हणजे पहा कार्बनच्या संख्येचे दुप्पट, कार्बनच्या संख्येचे दुप्पट, कार्बनच्या संख्येचे दुप्पट, कार्बन संख्या 5 तर हायड्रोजन संख्या किती? 10. तर अशा पद्धतीने हे अल्किनच्या सूत्रावरून आपण हे मांडले. त्यानंतर आपल्याला इथाइन, इथाइन इथाइन मांडूया. काय इथाइनचं? C2H2 दुपटीत 2 वजा केले. त्यानंतर आहे प्रोपाइन, C3 आणि दुपटीत 2 वजा करायचे. 3 × 6, 6 वजा 2 म्हणजे 4. त्यानंतर आहे ब्युटीन, C4 कार्बनची दुप्पट 8 त्यात वजा 2 म्हणजे 6. त्यानंतर आहे पेंटाइन, C5 दुपटीत 2 मायनस करायचे आपल्याला, 5 2 10 म्हणजे 8, 2 मायनस केल्यानंतर अशा पद्धतीने हे आपल्याला असंपृक्त हायड्रोकार्बनची. आता या सगळ्यांच्या व्याख्या. हायड्रोकार्बन म्हणजे काय की ज्या संयुगामध्ये केवळ हायड्रोजन आणि कार्बन असतं त्याला हायड्रोकार्बन म्हणतो. ज्यामध्ये सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला असतात, याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. शाखीय सुद्धा शृंखला यामध्ये असतात. शाखीय शृंखला किंवा सरळ शृंखला, वलयी किंवा बद्ध शृंखला
असे 2 प्रकार यामध्ये पडतात. संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन एकेरी बंध असतो त्याला संपृक्त हायड्रोकार्बन म्हणतात. असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे काय की ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्याला आपण असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणतो. अल्केन म्हणजे काय तर संपृक्त हायड्रोकार्बनलाच अल्केन असं म्हणतात. म्हणजेच की जेव्हा ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन एकेरी बंध असतो त्याला आपण अल्केन असं म्हणत असतो. तर ही या पद्धतीने आहे. असंपृक्त हायड्रोकार्बनचा अल्किन आहे की ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंध असतो त्याला आपण अल्किन असं म्हणतो. त्याला अल्किन असे म्हणतात. जेव्हा दोन कार्बन कार्बन अणूमध्ये जेव्हा तिहेरी बंध असतो तेव्हा त्या हायड्रोकार्बनला अल्काइन असे म्हणतात. अशा ह्या व्याख्या याची उदाहरणं आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला वर्गीकरण करा असा सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हा आहे. यानंतरचा जो काय राहिलेला भाग जो आहे आपण ते म्हणजे वेगवेगळ्या पायऱ्यांनी आपण त्याची रचना तुम्हाला दाखवणार आहोत. ते आपण नंतरच्या तासिकेला दाखवूया.